ओझर नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजताच स्थानिक राजकारणात चैतन्य निर्माण झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी प्रज्ञाताई हेमराज जाधव यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे। उमेदवारीच्या घोषणेनंतर प्रज्ञाताईंना ओझरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विविध विभागांतून त्यांना जोरदार पाठिंबा मिळत आहे। प्रज्ञाताईंचे पती हेमराज जाधव हे ओझर ग्रामपंचायतीमध्ये माजी सरपंच असून 25 ते 30 वर्ष त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून गावाची सेवा केली आहे। तसेच गेल्या 40 वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत। त्यांच्या दीर्घ अनुभवामुळे ओझर परिसरातील विविध प्रश्नांची जाण व समज वाढल्याचं स्थानिक नागरिकांचे मत आहे। प्रज्ञाताईंच्या उमेदवारीला त्यांचे मार्गदर्शन लाभणार असल्याने पक्षात आणि ओझरकरांमध्ये उत्सुकता वाढली। आमदार दिलीप काका बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर शहरात सुरू असलेल्या विकास कामांचा फायदा नागरिकांना मोठ्या प्रमाणात वर झाला असून त्यात पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते आणि मूलभूत सुविधांच्या उभारणीचा समावेश आहे। ओझर शहरासाठी 117 कोटी रुपयांची भव्य पाणी पुरवठा योजना राज्य सरकारकडून मंजूर झाली असून लवकरच या कामाचा प्रारंभ होणार असल्याची माहिती हेमराज जाधव यांनी दिली आहे। ही योजना पूर्ण झाल्यानंतर शहराला स्वच्छ, सुरक्षित आणि नियमित पाणी पुरवठा मिळणार असून सकाळ सायंकाळ 2 वेळा पाणी देण्याची योजना अंमलात आणली जाणार आहे। शहरातील रिकाम्या ओपन स्पेसवर आधुनिक गार्डन उभारण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे। या गार्डन मध्ये ग्रीन जिम, नाना-नानी पार्क, मुलांसाठी खेळाची साधने व नागरिकांसाठी आरोग्य उपक्रम उपलब्ध होणार आहे। शेलार मळा, शिंदे मळा, आमदार वस्ती, भडके मळा, सुतार गल्ली, सरकारवाडा, नारखेडे चाळ तसेच परिसरातील इतर नागरिकांना कचरा डेपो जवळील दुर्गंधी, डास आणि रोगराईचा त्रास सहन करावा लागत आहे। या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून आमदार दिलीप काका बनकर यांच्या निधीतून 2.5 कोटी रुपयांचा बायो मायनिंग प्रकल्प मंजूर झालाय। या प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर परिसर स्वच्छ आणि सुशोभित होणार आहे। उपक्रम भागात अंडरग्राउंड ड्रेनेजची उभारणी करून त्यावर वॉटर फिल्ट्रेशन प्लांट बसवण्यात योजना आखण्यात आली आहे। या माध्यमातून सांडपाणी प्रक्रिया करून ते स्वच्छ अवस्थेत नदीत सोडले जाईल। तसेच शेतीसाठीही ते पाणी उपयुक्त ठरणार आहे। नदीकाठचा परिसर स्वच्छ, सुंदर व प्रदूषण मुक्त ठेवण्यास यामुळे मदत होणार आहे। ओझरच्या सर्वांगीण आणि सुशोभित विकासासाठी पूजाताई जाधव यांना एक संधी दिल्यास ओझरचे सोने करून दाखवू असा विश्वास हेमराज जाधव यांनी व्यक्त केलाय। नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत आधुनिक, सुरक्षित आणि सुविधा संपन्न ओझर उभारण्याचे आश्वासन प्रज्ञाताई जाधव यांनी केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घोषित झालेल्या या उमेदवारीमुळे ओझरच्या निवडणुकीची लढत अधिक रंगतदार होणार असून मतदारात उत्सुकता वाढली आहे। गेल्या 4 वर्षापासून ओझर ग्रामपालिकेचं रूपांतर नगर परिषदेमध्ये झालं आणि या कालावधीमध्ये ओझर गावाला कुठलाही वाली नव्हता, परंतु निफाड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय दिलीप काका बनकर यांच्या निधीतून या ओझरमध्ये प्रचंड प्रमाणात विकास निधी वापरून विकास कामे झालेली आहे। तरी शिवार रस्ते असतील, उपनगरांमधील रस्ते असतील, ड्रेनेज असतील, अनेक ठिकाणी सभामंडप असतील, असे विविध कामं दिलीप काकांच्या निधीतून पूर्णत्वास गेलेले आहेत। परंतु अजूनही घन कचरा ओझरला जो कचऱ्याचा डेपो आहे, या कचरा डेपोमुळे संपूर्ण ओझरगाव अतिशय त्रस्त झालेले आहे। त्या कचरा डेपोमुळे नागरिकांना अनेक विविध रोगांना, श्वसनाचे आजार असतील, दम्याचे आजार असतील, अशा विविध आजारांना सामोरं जावं लागत आहे। आणि पहिला प्रश्न असेल तर तो कचऱ्याचा डेपो इथून हटवणे किंवा दिलीप काकांच्या निधीतून 2.5 कोटी रुपये या बायो मायनिंग साठी मंजूर झालेले आहे। बायो मायनिंग प्रकल्प या ठिकाणी जर सुरू झाला तर ओझरचा कचऱ्याचा प्रश्न हा निश्चितच मार्गी लागणार आहे आणि ओझरकरांना एक मोकळा श्वास घेता येणार आहे। आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न। आज 95 साला ती पाणी पुरवठा योजना NGP ने या ओझर गावामध्ये केली। ती पाणी पुरवठा योजना त्यावेळेस ओझर गाव हे छोटं होतं, परंतु आता ओझर गावाचा विस्तार बघता ओझर गाव हे प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे। ओझर गावाची लोकसंख्या ही जवळजवळ 1 लाख, 1.25 लाखाच्या आसपास झालेली आहे आणि ती पाणी पुरवठा योजना ही कालबाह्य झालेली आहे आणि ती पाणी पुरवठा दरवेळेस नेहमी फुटत असते। पाईपलाईन आहे, या फुटल्यामुळे दरवेळेस लोकांना 4-5 दिवसांनी पाणी मिळत असतं, पाणी टंचाईला सामोरं जात असतं। अतिशय हाल अपेष्टा या पाण्यामुळे नागरिकांना, ओझरकरांना सहन करावं लागतात। तर या ठिकाणी आमदार दिलीप काका बनकर यांनी 117 कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर केलेली आहे आणि ती लवकरच त्याचं काम सुरू होणार आहे। आणि या ठिकाणी ती योजना सुरू झाल्यानंतर निश्चितच नागरिकांना
स्वच्छ आणि निर्मळ असं पाणी या ठिकाणी ओझरकरांना मिळणार आहे। आणि आज आपण बघाल प्रत्येक नागरिकाला पाणी आल्यानंतर इलेक्ट्रिक मोटर लावून ती पाणी ओढावं लागतं। तर ही 117 कोटीची पाण्याची योजना जर मंजूर झाली तर 5व्या 6व्या मजल्यापर्यंत बिना मोटरचं प्रेशरने पाणी मिळणार आहे आणि नागरिकांना या पाणी टंचाईतून सुटका मिळणार आहे। जसंच तो वॉटर सप्लायचा पालखेड धरणावर जो जॅकवेल आहे, हा जॅकवेल मृत पाणी साठा जो आहे डेड वॉटर पासून 1.5 किलोमीटर अंतरावर आहे। तर तो जॅकवेल हा मृत साठ्याजवळ बांधण्यात येईल किंवा मग त्या मृत साठ्यापासून जॅकवेल पर्यंत एक पाटचारी मोठा पाट करून ते पाणी जॅकवेल पर्यंत आणलं जाईल आणि त्यामुळे नागरिकांना उन्हाळ्यात पण पाणी त्याने मिळत राहणार आहे। आमचा एक असा मानस आहे की ओझरकरांना जर 117 कोटीची पाणी योजना मंजूर झाली तर सकाळ आणि संध्याकाळ असं 2 टाइम दिवसाला पाणी पुरवठा करण्याचा आमचा मानस आहे आणि नागरिकांच्या ज्या समस्या आहे या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू। समस्या सोडवल्यानंतर जे ओपन स्पेस आहे प्रत्येक उपनगरांमधले या ठिकाणी एक चांगलं गार्डन डेव्हलप करून त्या ठिकाणी ग्रीन जिम असेल, वृद्धांसाठी पार्क आणि वॉकिंग करण्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी आपण तो एक जॉगिंग ट्रॅक बांधणार आहोत। त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक भवन असे प्रत्येक नगरामध्ये किंवा ज्या ठिकाणी शक्य होईल अशा ठिकाणी बांधण्यात येईल। असे विविध विकास कामे या आम्हाला जर सत्ता दिली तर आम्ही या पंचवार्षिक मध्ये त्याचं नागरिकांसाठी चांगला उपयोग करू आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्न करू, एवढंच या ठिकाणी सांगतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जे पॅनल आहे अजितदादा पवार गट, आमची निशाणी घड्याळ आहे आणि येत्या 2 तारखेला आपल्या सर्व ओझरकर नागरिकांना मी विनंती करतो की येत्या 2 तारखेला घड्याळ या निशाणी समोरचं बटन दाबून 27 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष असे 28 पॅनलचे लोक आमचे नगरसेवक आणि एक अध्यक्ष निवडून द्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। ताई, ओझर नगर परिषदेचा बिगुल वाजला आहे, तर अध्यक्ष पदासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी करत आहात, काय सांगाल? प्रिय ओझरकरांनो, आज ओझरमध्ये विकासाची नवीन पहाट उगत आहे। माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टी नेतृत्वातून आणि कार्यसम्राट आमदार दिलीप काका बनकर यांच्या सततच्या प्रयत्नातून गेल्या काही वर्षात ओझरमध्ये प्रत्यक्ष बदलाची दिशा सुरू झाली आहे। ओझरच्या सर्व सामान्य नागरिकांना दाखवलेला विश्वास हीच आमची ताकद, प्रेरणा आणि सर्वात मोठी जबाबदारी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वास स्पष्ट आहे, विकास हा भाषणात नव्हे तर प्रत्यक्ष कामात दिसला पाहिजे। आज ओझरमध्ये झालेले रस्ते, जलपुरवठा सुधारणा, सुशोभीकरणाची कामे, शहराची आधुनिक होणारी मूलभूत ढाच्यात बदल हीच आमच्या कार्याची खरी ओळख आहे। भविष्यातील गरजा लक्षात घेऊन 117 कोटीचा जलपुरवठा प्रकल्प आणि 270 कोटींचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प शासनाद्वारे प्रस्तावित करून हे ओझरच्या भविष्यात सुरक्षित करण्याचे निर्णय आहेत। आज मी तुमच्या समोर एक उमेदवार म्हणून नाही तर ओझरच्या युवती, बहीण, मुलगी आणि तुमच्या विश्वासाची वारसदार म्हणून उभी आहे। जर तुम्ही मला ओझर नगराध्यक्ष पदासाठी संधी दिलीत तर माझा संकल्प स्पष्ट आहे। 2003च्या निवडणुकीत 1 महिना आधी आम्ही वचनपूर्ती मेळावा 2030 आयोजित करू आणि या जाहीरनाम्यातून प्रत्येक वचन प्रत्यक्ष कामातून पूर्ण करू। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।